जय भीम मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब यांचे लंडन मधील घर याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार. आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना ज्या घरात राहत होते ती ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. लंडन मधील किंग हेनी रस्त्यावरील सुमारे 2000 चौरस फुटाच्या या वास्तूची किंमत 40 कोटी रुपये एवढी आहे. 1920च्या शतकात बाबासाहेबांनी लंडन शहरातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या घरात राहिले, घर 40 कोटी रुपयात लिलावात काढण्यात आल्याची माहिती लंडन मधील द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन फाबो संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू राज्य सरकारने विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून ही वास्तू विकत घेण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी पत्र पाठवल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना मार्फत नितीन राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत ही वास्तू खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला. ही वास्तू राज्य सरकारच्या ताब्यात आल्यावर त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेबांचे संग्रहालय भरण्याचा मानस आहे. 2च दिवसापूर्वी बाबासाहेबांचा जीवनपट जगासमोर यावा यासाठी राज्य सरकारने नागपूरमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी 130 कोटीची निधी मंजूर केली होती आणि लंडन मधील ज्या घरात बाबासाहेब राहत होते त्यांची रक्कमही तुलनेने कमी असल्याने सरकार 40 कोटीची वास्तू विकत घेऊ इच्छित आहे. लंडन मधील लोकांच्या दृष्टीने ते फक्त एक घर असले तरी महाराष्ट्रासाठी ती एक ऐतिहासिक जागा आहे. यामुळे ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली. परदेशातील वास्तू खरेदी करावी लागणार असल्याने यासाठी केंद्र सरकारने परवानगीची आवश्यकता असते. केंद्राची मंजुरी मिळताच राज्य सरकार लिलावात सहभागी होऊन वास्तू खरेदी करणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांनाही या संदर्भात पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेत लंडन मधील ज्या घरात राहिले ते घर 3.1 दशलक्ष पौंडाच्या व्यवहाराद्वारे खरेदी करून विकत घेण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने अखेर गुरुवारी पूर्ण केली. आता आवश्यक दुरुस्त्या आणि नूतनीकरणानंतर या घराचे रूपांतर स्मारक करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहे. 1920च्या दशकात विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घरात राहिले होते. त्याच घरात वास्तव्यास असताना त्यांनी आपले उच्च शिक्षण घेतले. देशातील जाती व्यवस्था तसेच ब्रिटिश अंमल आणि आव्हान देण्याचे त्यांचे धैर्य येथेच दृढ झाले. याच काळात रुपयाचे अवमूल्यन करण्यासाठी सरकार झटत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर यांनी रुपयाची समस्या, कारणे आणि उपाय या विषयावरील आपला प्रबंध लिहिला. लवकरच इंग्लंड मधील भारतीयासह सामाजिक न्याय, मानव अधिकारी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांचे महत्वपूर्ण भूमिकेचा अभ्यास करणाऱ्या तसेच पासून प्रेरित झालेल्या अनेकांना या वास्तूच्या आतून दर्शन घेता येईल. या शब्दात फेडरेशन ऑफ आंबेडकर राईट अँड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन अध्यक्ष संतोष दास यांनी समाधान व्यक्त केले. लंडन मधील 250 चौरस फुटाची इमारत एका एस्टेट इंटरकर्वी गेल्या वर्षी विक्रीस काढण्यात आली होती. डॉक्टर आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली ही वास्तू राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिचे आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करावे अशी मागणी केली होती. स्मारक 125व्या जयंती पर्यंत पूर्ण व्हावे. हे घर सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण आवश्यक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार जर आपल्याला आवडत असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.